पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानामध्ये बारामती आणि राहुरीमध्ये आज आणि उद्या घेणार जाहीर सभा। महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद। महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित। महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। मुंबईमध्ये मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित। आज सहर्षक माध्यमांसमोर भूमिका मांडणार। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर्षक अडचणीमध्ये। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणीची शक्यता। तर शफी शेख आणि रजा मेमनलाही आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। राष्ट्रीय महिला आयोगाचं एक पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशकामध्ये टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनी तपासणी करणार। परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर। 3 आयफोन, थार गाडी, पिस्तूल, पैशांचं बंडल आलं कुठून? सध्या एसआयटी कडून तपास सुरू। 8 जण अटकेत। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। मुंबईच्या 7 धरणातील पाणी साठा आलाय 32%वर। राज्यात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण। उष्णतेची तीव्रता कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। रायगडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। गेल्या तासाभरापासून रायगडात रिमझिम पाऊस। रिमझिम पावसामुळे उष्णतेपासून दिलासा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडी टाळण्यासाठीची शक्यता। मिसिंग लिंक 1 मे पासून खुली होणार। नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सुनावणी। ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवरती दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी।